या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. लीला एजेंना रूममधून बाहेर जायला सांगत असते, मात्र एजे म्हणतात की लीला, आत्तापर्यंत तू मला म्हणायची ना की तुमची माझ्यापासून सुटका नाही, मग आता मी तुला सांगतोय की तुझी माझ्यापासून सुटका नाही, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे. आणि एजेंचं ते बोलणं ऐकून लीला त्यांच्याकडे बघतच राहते. त्यानंतर एजे तिला म्हणतात की आधी मला बघू दे तुझ्या पायाला किती लागलंय ते. आणि मग त्यानंतर ते स्वतः लीलाच्या पायाला जी दुखापत झालेली असते त्यावर औषध लावतात. आणि एजे घेत असलेली काळजी बघून लीलाच्या डोळ्यात नकळतपणे पाणी येतं आणि ती एजंटकडेच पाहत राहते. तर दुसरीकडे दुर्गा मुद्दाम पुन्हा एकदा घरातील सगळ्या लाईट्स ऑफ करते आणि त्यामुळे लीला खूप घाबरते आणि रडतच एजेंना मिठी मारते. तर एजे तिला शांत करत असतात. तर दुसरीकडे घरातील सगळेच जण लाईट्स अशा अचानक का गेल्या याचा विचार करत असतात. तर दुर्गा म्हणत असते की लीला, मला हे सगळं तुझ्यामुळे करावं लागत आहे, कारण काही झालं तरी एजंटच्या मनात जे आहे ते मी घडू देणार नाही. तर विराज आणि प्रमोद लाईट्स अचानक कशा गेल्या ते बघण्यासाठी जातात. तर सरू आणि लक्ष्मी एकमेकींकडे बघत म्हणत असतात की आपण जो विचार करतोय तेच तर नाही आहे ना. तर कालिंदी लीलाच्या बाबांना म्हणत असते की या पार्टीमध्ये एकतरी गोष्ट नीट होणार आहे की नाही काय माहीत. तर ते तिला रागातच म्हणतात की आपल्याकडे काही कधी लाईट्स जात नाहीत का, जरा तू शांत राहा. त्यामुळे ती गप्प बसते. तितक्यात दुर्गा बाहेर येते आणि तिच्याकडे बघून किशोरला लगेच समजतं की तिनेच लाईट्स बंद केल्या आहेत. तर लक्ष्मी आणि सरूसुद्धा तिच्याकडेच बघत असतात. तर दुर्गा हळू आवाजात किशोरला म्हणत असते की लाईट्स जाऊन एवढा वेळ झाला तरीही एजे अजून खाली का आले नाहीत. ते वर लीलाला त्यांच्या मनातील गोष्ट सांगत तर नसतील ना. तर किशोर म्हणत असतो की असं काही होणार नाही, तू काळजी करू नको. आणि मग त्यानंतर तो आजींकडे जात म्हणतो की सगळ्यांनाच भूक लागली असेल, आपण जेवण करायचं का. आणि त्यावर आजी म्हणतात की ठीक आहे, तू कोणाला तरी लीला आणि अभिरामचं ताटसुद्धा वाढायला सांग. आणि त्यावर तो हो म्हणतो. त्यानंतर लाईट्स येतात. तर लीला आणि एजेंनी एकमेकांना मिठी मारलेली असते. आणि मग त्यानंतर जेव्हा लीला डोळे उघडते तेव्हा तिच्या लक्षात येतं की लाईट तर आल्या आहेत, मात्र एजेंनी तिला पकडून ठेवलेलं असतं. त्यामुळे लीला घाबरून म्हणते की एजे लाईट्स आल्या आहेत आणि ती पटकन एजेंटपासून बाजूला होते. तर एजे तिला सॉरी म्हणतात. त्यावर लीला खाली मान घालून म्हणते की एजे, तुम्ही सॉरी म्हणू नका, मला माहिती आहे मी तुमची बायको आहे आणि मी अंधाराला घाबरते, म्हणून तुम्ही मला आधार देत होता. तुम्ही फक्त नवऱ्याचं कर्तव्य पार पाडत होता आणि मी या गोष्टीला प्रेम समजणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि लीलाचं असं बोलणं ऐकून एजेंना वाईट वाटतं. त्यानंतर लीला त्यांना म्हणते की एजे, तुम्ही मला समजवण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी मला माहिती आहे आजची पार्टी फक्त माझ्यामुळे खराब झाली. खरं तर मला असं वाटलं होतं की पार्टीची थीम फिल्मी आहे म्हणून मी असा चंदासारखा लूक करून आले, कारण चंदा ना मला माझ्यासारखीच वाटते. म्हणजे तिचं तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम असतं, मात्र ती खूप वेगळी असते, त्यामुळे ती त्याच्या आयुष्यात फिट काही बसतच नाही. मात्र त्यानंतर त्या दोघांचा संसार हळूहळू फुलायला लागतो. त्याला देखील ती आवडू लागते, त्याचं देखील तिच्यावर प्रेम असतं. मात्र मी विसरून गेले की फिल्मी गोष्टी आणि खऱ्या आयुष्यातील गोष्टी यांमध्ये खूप अंतर असतं. जे फिल्ममध्ये घडतं ते खऱ्या आयुष्यात घडेलच असं नाही ना. आणि लीलाचं ते बोलणं ऐकून एजे हसतच तिच्याकडे बघू लागतात. तर लीला म्हणत असते की एजे, खरंच मला माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचाच मूड खराब झाला. मात्र एजे म्हणत असतात की लीला, असं काही नाही आहे, आता तू प्लीज खाली चल. मात्र लीला नकार देते. तर दुसरीकडे एजे आणि लीलाचं ताट वाढलेलं असतं. तर किशोर हसतच त्या ठिकाणी जातो आणि कोणाचंही आपल्याकडे लक्ष नाही हे बघून तो त्या ताटामध्ये काहीतरी औषध मिक्स करायला जातो. पण तितक्यात त्याला एजेंचा आवाज येतो, त्यामुळे तो घाबरून ती बॉटल पुन्हा खिशात ठेवून देतो. तर इकडे एजे लीलाला समजावत असतात की तुला कोणीही काही बोलणार नाही आणि जर कोणी हसलं तर हसू दे, तू काळजी करू नको, पण आता तू खाली चल. आणि मग ते लीलाचा हात धरूनच तिला खाली घेऊन येतात. त्या दोघांना परत येताना बघून आजींना आणि लीलाच्या बाबांना खूप आनंद होतो. तर लक्ष्मी आणि सरू म्हणत असतात की हे सगळं नक्की काय चाललंय, हे जे शांत आहेत की चिडले आहेत तेच कळत नाही. त्यानंतर ते दोघेजण खाली येतात. मग एजे विराजकडे जातात आणि हळूच त्याला त्यांच्या मनात जे काही सुरू आहे ते सांगतात. आणि एजेंचा प्लॅन ऐकून विराज खुश होतो आणि म्हणतो की बाबा, आपण खरंच हे करायचं आहे का. त्यावर एजे हो म्हणतात. त्यामुळे विराज म्हणतो की ठीक आहे,
आणि तो एजेंटना लगेच तेथून घेऊन जातो. तर सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की एजेंटचं नेमकं काय सुरू आहे, नक्की काय करणार आहेत ते. आणि मग तितक्यात विराज बाहेर येताना म्हणतो की तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे आजचा दिवस आपल्यासाठी किती खास आहे ते. आणि मग तो लीलाकडे बघत म्हणतो की लीला, आजचा दिवस सगळ्यात जास्त खास तुझ्यासाठी आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज ऑर्गनाईज केलं आहे. आर यू रेडी? आणि त्यामुळे लीला आश्चर्यानेच त्याच्याकडे बघू लागते. आणि मग त्यानंतर विराज, प्रमोद आणि विश्वा एका रांगेत उभे राहतात आणि मग त्यांच्या पाठून एजे त्या ठिकाणी येतात. एजेंटनी तर एक वेगळाच लूक केलेला असतो आणि तो लूक बघून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. लीलाला सुद्धा आश्चर्य वाटते. आणि मग त्यानंतर एजे लीलासाठी गाणं गात डान्स करू लागतात आणि त्यांच्यासोबत विश्वा, प्रमोद आणि विराजसुद्धा. आणि एजेंना चक्क लीलासाठी डान्स करताना बघून दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा तर चेहराच पडतो. तर लीला हसतच एजेंटकडे बघत असते आणि मग त्यानंतर एजेंटकडे बघत असताना ती तिच्याच स्वप्नात हरवून जाते. तिला असं वाटत असतं की एजे आपल्या प्रेमात पडले आहेत आणि मग ती तेच सगळं इमॅजिन करत राहते. आणि मग जेव्हा ते भानावर येते तेव्हा एजे हसतच तिला विचारतात की कसं वाटलं सरप्राईज. आणि त्यावर लीला आनंदाने सांगते की खूप छान. तर एजे तिला म्हणत असतात की लीला, तू कधीच तुझा आत्मविश्वास गमावू नको. तू जशी आहेस ना तशी खरंच खूप छान आहेस आणि तू तुझ्या या लूकमध्ये सुद्धा खूप क्यूट वाटते. आणि ते ऐकून लीला तर खुशच होते. तर सरू रागातच म्हणत असते की वहिनी, हे सगळं काय चाललंय? तर लक्ष्मी म्हणते की मागाशी तू सुद्धा त्यांच्यासोबत नाचत होती ना, मग आता कशाला काय बोलतेस? तर इकडे एजे आणि लीला एकमेकांकडेच बघत असतात. आणि मग त्यानंतर जेव्हा सगळेजण टाळ्या वाजवू लागतात तेव्हा ते दोघेही भानावर येतात. एजे लीलाला सांगत असतात की लीला, कोणी काही बोललं, काही वागलं ना तरी तू त्याचा तुझ्यावर परिणाम करून घेऊ नको. मला काही फरक पडत नाही म्हटल्यावर तुलासुद्धा कशाचाही फरक पडायला नको. तू जशी आहेस तशीच खूप छान आहे. कधीही स्वतःला बदलू नको. आणि एजेंटचं ते बोलणं ऐकून लीला आनंदाने हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.